या जिल्ह्याचे या लोकसभेचे खासदार म्हणून त्यांना ते शोभत नाही, त्याची निंदा केली पाहिजे. परंतु काँग्रेस ही संस्कृती आहे, हे अशा भाषेचा वापर नेहमी करीत आलेले आहेत. मग प्रधानमंत्र्याबद्दल असं वक्तव्य करणं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना नक्कीच आवडलेले नसेल. पण ते पण हद्दल होतात की ज्या ठिकाणी अशी मंडळी जी बाहेरच्या पक्षात शिरते, त्यांच्याकडं काय संस्कार होते याच्यातून एक स्पष्ट होते की काँग्रेसची संस्कृती काय आहे आणि ह्याच्या घरामध्ये यांचा संस्कार काय आहेत. हा वापर आपल्या घरात ते करत असतील, तो बाहेर केलेला आहे. कारण प्रधानमंत्री फार मोठं पद असतं, त्याच्याबद्दल चांगलं निंदा करणं त्यांचा अधिकार असला तरी पण हे शब्द वापरू नये. काय कायदेशीर पाऊल उचलणार आता? आम्ही या सगळ्या वक्तव्याचा अभ्यास करून जो अपमान केलेला आहे प्रधानमंत्री पदाचा, जी शिवराळ भाषा वापरलेली आहे आणि माझ्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरलेले नाहीत, म्हणून आम्ही तपासणी करू. जर त्यांना नाव न घेता दिलेली शिवी ही शिवी होती, परंतु त्या मंचावर जी मंडळी होती त्यांचं यांच्या वक्तव्याला समर्थन असतं हे आम्ही गृहीत धरतो. पण अशा घाणेरड्या शब्द वापरणाऱ्या नेत्यासोबत बसणारी मंडळींपासून या सगळ्यांवर आम्ही कोणतीही कारवाई करू शकतो का ते तपासून पाहिजे. कोळशाचा मोठा भ्रष्टाचार घोटाळा झालेला पूर्ण भांडाफोड आम्ही केला लोकसभेत. देशाची लाखो कोटीची संपदा लुटवणारे हे काँग्रेसचे नेते मंडळी होते. UPA सरकारमध्ये प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंगांपासून सोनियाजीपासून त्यामध्ये सगळ्यांचे हात रंगलेले होते, हे सिद्ध झालं. देशाची प्रचंड किमती संपदा कोळशाचे ब्लॉक आपल्या उद्योगपतींना वाटप केल्यावर जो लोकसभेत जो आवाज उठवला होता त्याचा परिणाम असा आहे की सगळे ब्लॉकही कॅन्सल करावे झाले, आमच्या सरकारने रद्द केले आणि त्याच्यातून सरकारने 20% ब्लॉक ऑप्शन केले आत्तापर्यंत. त्याच्यातून 3,18,000 कोटी रुपयाची देशाला उत्पन्न वाढलेलं आहे. ही कमाई मी करून दिलेली आहे देशाकरता, आम्ही दावा करतो. आणि त्यांनी आम्हाला सूर्य दाखवायची गरज नाही आहे. आम्ही इमानदारीनं खासदारकी निभवली. जिंकलो तेव्हा असं माजलो नव्हतो, हरल्यावरही घरी बसलो नाही, बाहेर फिरतो आहोत, आम्ही लाजत नाही आहे. तुम्ही जिंकून घरी बसता, चुली फुकता, आम्ही पूर्ण मतदारसंघ फिरत असतो. फिरू. हारणं म्हणजे अपराध नाही आणि जिंकणं म्हणजे माजण्याकरता विजय होत असतो. ही जाणीव ठेवावी, चांगली भाषा वापरावी ही अपेक्षा आहे. आपले संस्कार काय ते तुमच्या भाषेतून समजले लोकांना, जनताही ऐकते.